मागच्या आठवड्यात माझी हंगेरियन मैत्रीण इथे जर्मनीत आली होती. हंगेरियन असूनही जर्मन व्यवस्थित बोलणारी. त्याच्यामुळे तिच्या 2-3 दिवसांच्या स्टेमध्ये मलाही थोडंफार जर्मन शिकवावं असं तिने ठरवलं. त्यासाठी रस्त्याने येता जाता कुठेही जर्मन पाटी दिसली की 2 मिनिटं मला थांबवून त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारायची आणि जे आलं नाही ते व्यवस्थित एक्सप्लेन करायची. असं करता करता शेवटी डोक्याचा भुकास आला. हिला जर्मन आणि हंगेरियन सोडून इतरही 5-6 युरोपियन भाषा येतात. एवढ्या सगळ्या भाषांचा डोक्यात गोंधळ होत नाही का असा मला प्रश्न पडला. विचारले, या सगळ्यांमध्ये तुझी फेवरेट भाषा कुठली? वाटलं हंगेरियन सांगेल कारण ती तिची मातृभाषा. तिने सांगितलं फ्रेंच. म्हटलं कसं? तर तिने सांगितलं ती 9-10 वर्षांची असताना तिची पूर्ण फॅमिली फ्रान्समध्ये मूव्ह झाली. तिच्या आयुष्यातल्या आवडत्या आठवणी फ्रान्समधल्याच असं तिला वाटतं. त्यामुळे आजही तिला कधी तिचा मूड छान करायचा असेल तर ती फ्रेंच भाषेची मदत घेते. मी विचार केला माझंही असंच होतं ना. म्हणजे मी जेव्हा आजारी असते किंवा माझा मूड खराब असतो किंवा दमलेली असते तेव्हा मला मराठी गाणी ऐकावीशी वाटतात किंवा मला मराठी फिल्म्स बघाव्याशा वाटतात. आजही जेव्हा एखादी स्टोरी रेकॉर्ड करायला सांगितली तेव्हा विषय कुठला याही आधी ती लँग्वेज कुठली असेल असा मला प्रश्न पडला. भाषा फक्त प्रोफेशनल ग्रोथसाठी इम्पॉर्टंट नसून इमोशनल ग्रोथसाठी पण तेवढीच महत्त्वाची आहे याची जाणीव मला तिच्याशी बोलताना झाली. तुम्ही तुमची कम्फर्ट लँग्वेज तुम्हाला नक्की काय देते याचा विचार केला आहे का कधी?